काल रात्री सुमारे 11:15 वाजता पेशंटला मी तपासत होतो. पेशंटचं नाव होतं जयवंत देशमुख. ठीक आहे, तो फॉलोअपला आला होता. त्याचा बरगडा फ्रॅक्चर होता. त्याचा मुलगा आला होता. मी पेशंटला नीट सर्व सर्व समजून सांगत होतं. पण त्याचा मुलगा तोच गोष्ट मला 10-10 वेळा विचारत होता ना, आणि तू मध्ये बोलत होता. मी त्याला ऑलरेडी 10-15 वर्ष सर्व एक्सप्लेन केलं. परत तो मला तू तू करून बोलत होता, मला हे नीट सांग, हे नीट सांग, औषध कसं घ्यायचं ते नीट सांग. मी ऑलरेडी सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि मी तुम्हाला बोलतोय, तुम्ही मला तू तू कशाला करताय? तर तुम्हाला बोला, तू काय मोठा डॉक्टर लागलाय का? आणि मला शिव्या गाडी देत होता तो. असं आहे. तर तो बाहेर गेला आणि येऊन मला मारायला सुरू केलं. मग त्यानंतर तुम्ही काय केलं? आता पोलीस स्टेशनला काय तक्रार मी दाखल केली? 112ला कॉल केला, पोलीस आले. आणि मी तिकडे जाऊन ते FIR नोंद केली. माझ्यासोबत कॅम्पसवाचे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी आले आणि त्याचे मेंबर्स आले आणि तिकडे आम्ही FIR नोंद. आता तो अटक आहे का काय? नाही, अटक नाही. त्याचा आता काय ॲड्रेस पण नाही माहिती आता काढला आता पण पोलिसांना. कोळसवाडी पोलीस ठाणे कल्याण पूर्व येथे परवा रात्री भानुजात हॉस्पिटल या ठिकाणी एक पेशंट श्री जयवंत देशमुख यांच्याबरोबर त्यांचा मुलगा विनीत देशमुख आला होता. आणि तेथील जे ऑन ड्युटी डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांच्याबरोबर त्याने तो त्या प्रिस्क्रिप्शनबद्दल माहिती घेत होता. आणि त्याच वेळेस तो त्यांना आरोतुरे करत होता. म्हणून डॉक्टरांनी त्याला विचारलं, तू आरोतुरे का करतोय? मी तुला तर आवाजावं करतोय. आणि याच्यावरून त्यांचं बोलाचाली झाली आणि त्यातून विनीत देशमुख याने डॉक्टरांना मारहाण केलेली आहे. या घटनेचं CCTV फुटेज पण रेकॉर्ड झालेलं आहे. आणि या बाबतीत डॉक्टर जयस्वाल यांनी कोळसवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विनीत देशमुख याच्याविरुद्ध महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन ॲक्ट कलम 3(4), 3(4) व भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर आरोपी अद्याप फरार आहे. तो मिळून येताच त्याच्यावर पुढील कारवाई करत आहोत आम्ही.